नक्कीच आम्ही जिना फॅन्स क्लबमध्ये सामील नाही. पाकिस्तानात जाऊन जिनाच्या कबरीवर फुले उधळणारे आम्ही नक्कीच नाही. किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक कापण्यात आणि खाण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट कधीच नव्हता. या देशातल्या प्रखर राष्ट्रवादी मुसलमानांची एक बाजू मांडणं यात काही चुकीचं नाही. या देशातल्या अनेक संघर्षाच्या काळामध्ये या देशात मुस्लिमांनी सुद्धा बलिदान केलेलं आहे. मला त्याच्यावर आता बोलायचं नाही. पण महाराष्ट्राचा पराभव त्यांना जिव्हारी लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा अमित शहा यांनी शरद पवारांवरती आरोप केले. माननीय उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे काय प्रमुख म्हटलं, तरीही या राज्याच्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला. तुम्हाला सुरत जशी महाराजांनी लुटली एका राष्ट्रीय हितासाठी, तसे तुम्हाला गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही, हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालानं अमित शहांना दिलेला आहे आणि त्याचा आक्रोश ते आता करतायत. माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, हे दोन या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातल्या सन्माननीय व्यक्ती आहेत. भारतीय जनता पक्षासारखा खोटारडेपणाच्या मशीन्स लावून आम्ही काम करत नाही. आम्ही EVMचे घोटाळे करून, निवडणूक रोख्यांचे घोटाळे करून, ED आणि CBIचे घोटाळे करून आम्ही जिंकत नाही. आम्हाला जनतेनं स्वच्छ आणि स्पष्ट मार्गाने विजयी केलेला आहे. काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री